हिंगोली जिल्ह्यातील नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती पोलीस चौकीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतो की एक झिरो पोलीस पळ काढल्याचं सोशल मीडियावरती व्हायरल होते आणि तेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी याच हिंगोली नांदेड राज्य महामार्गावरती जे आहेत ते महामार्ग पोलीस सहायता केंद्राच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहे आणि या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण अधिकारीही उपस्थित आहे. पण आपण नेमका प्रकार काय होता हे सगळी सविस्तर माहिती जी आहे ते याच महामार्ग पोलीस चौकीत जे पोलीस उपनिरीक्षक आहेत साईनाथ अनमोड सर नेमका हा सगळा प्रकार काय होता? हे पहा, सोशल मीडियावर त्या आरोपीने जे स्टंटबाजी करून व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्यानं खोटे आरोप केलेले आहेत. आता FIR माझ्या सोबत आहे, समोर आहे. तर FIR मध्ये तो आरोपीचा आरोप होता की ते सिव्हिलमध्ये आहेत, त्यांच्याकडे मधल्या व्यक्तीकडे मशीन कसं काय चेकिंगची चालन मशीन कसं काय असा त्याचा आरोप होता. तर तो जो शिपाई, तो जो सिव्हिलमध्ये जो दिसतोय तो आमच्या इथं सफाई कर्मचारी म्हणून अंशकालीन सफाई कर्मचारी म्हणून त्याची नेमणूक आहे. तुम्ही पाहू शकता हे त्याचीच ऑर्डर आहे. तो अंशकालीन सफाई कर्मचारी आहे. तो जो पळवून काढणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं, नेमकं झिरो पोलीस म्हणायचं, तुमचा कर्मचारी म्हणायचं की काय म्हणायचं? नाही, तो झिरो पोलीस सुद्धा नाहीये आणि तो कर्मचारी नाहीये, तो सफाई कर्मचारी आहे. त्या दिवशी तो आरोपीनं केलेल्या आरोपामध्ये सिव्हिलमध्ये आहेत असा आरोप होता, परंतु तो आरोपी हा शातीर आहे. तो याच्या पूर्वी पण अशा प्रकारचे व्हिडिओ, स्टंटबाजी करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. सर, आरोपी कसलाही असला तरी आरोपी असतो. बोलू द्या प्लीज, 2 मिनिटं मला कव्हर करू द्या, त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न विचार. त्या आरोपीने ह्याच्यापूर्वी असेच स्टंटबाजी करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला मी आता शेअर करतो. ते सुद्धा व्हिडिओ समाज माध्यमावर म्हणजे जनतेला कळू द्या की तो अशा प्रकारचा स्टंटबाजी करणाऱ्या सवयीचा आहे. आणि आरोपीने जो आरोप केलाय त्याच्यामध्ये त्यानं मुद्दामून जिकडं जे ड्रेसवरचे आमचे अंमलदार त्या साईडला, रोडच्या त्या साईडला 2 अंमलदार ड्रेसवर होते आणि रोडच्या ह्या साईडला 1 अंमलदार ड्रेसवर होता. आमचा जो खोकले नावाचा अंमलदार, तो स्टेशन डायरीवर बसलेला जो दिसतोय तो अंमलदार, त्याची ड्युटी शिफ्ट चेंजचं वेळ झाली होती. 9:15ची घटना आहे, तर 9 वाजता शिफ्ट चेंज होते. तर ते नेमकंच तेव्हाच ड्रेस काढून सिव्हिलवर होता, जाण्याच्या तयारीत होता, दुसरा रिलीवर येणार होता आणि तो सिव्हिलवर होता तेव्हा इथं थांबला होता. तेव्हा त्याला भरधाव वेगात जाणारे एक वाहन दिसलं, मग त्यानं सिटी वाजून थांबवलं. ऑलरेडी तिथं एक कर्मचारी आमचा ड्रेसवर होता हजर, अनिल वाघमारे. तर त्या आरोपीनं नंतर त्या आरोपीच्याच व्हिडिओमध्ये तो कर्मचारी सुद्धा आलेला आहे, अनिल वाघमारे, जे की ड्रेसवर हजर दिसतोय. आणि ते आरोपी सुद्धा म्हणतोय की हे साहेब माझ्याकडे येऊन डॉक्युमेंट्स विचारले आणि दंड आहे का पूर्वीचं असं विचारत होते. अशा प्रकारे त्याचं स्वतःचं आरोपीचं बोलणं आहे. आणि आरोपीच्या एवढ्या व्हिडिओमध्ये त्यानं कुठंही म्हटलं नाही की माझ्याकडे पैशाची मागणी केली म्हणून. फक्त त्यानं एकच मुद्दा उचलला की सिव्हिलमध्ये मशीन कसं काय आणि कसं काय चेकिंग करतात असा त्याचा आरोप होता. पण त्यानं जाणून बुजून पलीकडे जे कर्मचारी होते ड्रेसवरचे ते त्याच्या शूटिंग मध्ये येऊ दिलं नाही. आणि सर, हे तुम्ही वारंवार सांगता, हे सगळं झालं, टाइम कमी असतो. आरोपी हा आरोपी असतो. कुठल्याही आरोपीचं समर्थन अजिबात आम्ही करत नाही. TVNN मराठी आरोपीचं समर्थन करत नाही. मात्र जो कोणी असेल त्याच्या हातामध्ये मशीन आहे, ज्यानं त्या आरोपीनं मोबाईल सुरू करत असतो, पळ काढतो, हे कितपत योग्य? नेमका हा काय प्रकार? तो जो पळ काढलेला तुम्हाला जो दिसतोय सफाई कर्मचारी आहे, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि सफाई कर्मचारी म्हणजे तो अंशकालीन आहे आणि त्याचं शिक्षण कमी, तो घाबरला. हा व्हिडिओ त्याला त्या सफाई कर्मचाऱ्याला मशीन चार्जिंगला लाव म्हणून चार्जिंगला लावलेली मशीन आणायला पाठवलं होतं. तर तो आणलं की ह्याची शूटिंग चालू होती. तो घाबरला, त्या घाबरण्यामध्ये तो पळाला. परंतु पळण्याचा दुसरा काही अर्थ नाही. त्याचं शिक्षण वगैरे सगळं तुम्ही गृहीत धरायला पाहिजे. परंतु तुम्ही म्हणता की त्या साईडला म्हणजे हिंगोलीकडून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या किंवा नांदेडकडून हिंगोलीच्या दिशेने जाणाऱ्या तुमच्या अजून कर्मचारी होते, मग ते कर्मचारी का थांबले नाही? त्या कर्मचाऱ्यांनी का नाही थांबवले यांना? कोणत्या पलीकडच्या साईडच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांचे वाहन चेकिंग करत असतात. त्यांना इकडं काय सुरू होतं त्यांना कळलंच नाही. मी सगळ्या घटनेची माहिती घेतली. मी सुट्टीवर होतो 2 दिवस आणि मी हजर होईपर्यंत घटना घडलेली होती. मी सगळी माहिती घेतली. तिकडे 2 कर्मचारी होते, इकडे 1 कर्मचारी होतं. आणि शेवटी त्या आरोपीच्याच व्हिडिओमध्ये एक आमचा अंमलदार ड्रेसवर हजर दिसला आणि तो सुद्धा कबूल करतोय त्याच्यामध्ये की हे साहेब येऊन आम्हाला गाडीत पूर्वीचं फाईन आहे का असं चौकशी केली म्हणून. खरं तर तुम्ही म्हणता मी सुट्टीवर होतो, मग इन्चार्ज कोणीतरी असेल ना त्या दिवशी? इन्चार्ज माझा चार्ज मी आमचे कलिग ऑफिसर PSI शेख शकील साहेब यांच्याकडे चार्ज होता त्या दिवशी. परंतु सकाळी 9 वाजता 9:15 वाजताची घटना आहे
आणि या FIR मध्ये स्पष्ट आता आमचे जे PSO होते त्यांनी जे फिर्याद दिली ती फिर्यादमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की तिकडल्या बाजूला 2 अंमलदार होते आणि त्या इकडल्या बाजूला 1 अंमलदार होतं. तर ड्रेसवर होते, फक्त यांनी ओव्हर स्पीड मधली गाडी यांनी सिटी वाजून थांबवली. म्हणजे तुम्ही असं दिसता की या आताच्या बोलण्यावर तुमचं असं आहे की तुम्ही पळ काढण्याचं समर्थन करताय. पळ काढले त्याचं समर्थन करत नाही. पळ काढलेला जो तुम्हाला दिसतोय तो घाबरलेला आहे. तुम्ही त्याचा तपासामध्ये पुढे हे समोर येईलच. तो पळ काढलेलाच मी समर्थन करत नाही. फक्त त्याचं शिक्षण, त्याचं बुद्धिमत्ताचं पण अवलोकन केलं पाहिजे आपण. तो पळ काढला, तो शिक्षण बुद्धिमत्ता नसलेले माणसं रोडवर उभे करणं कितपत योग्य? तो रोडवर नव्हताच ना. तो व्हिडिओमध्ये शिपाई कामगारांना ऑफिसमध्ये राहावं, तो व्हिडिओ हायवेवरती दिसतो. त्याला मशीन चार्जिंगला लावलेली मशीन आणायला पाठवलेलं आहे, तेवढंच त्याचा रोल आहे. तो तेवढंच आणून दिला मशीन, बस एवढंच. यापेक्षा जास्त त्याचा काही रोलच नाहीये. तर हे होते याच पोलीस चौकीचे जे प्रमुख आहेत ते होते अनमोड सर. या ठिकाणी कुठेतरी आपण त्यांच्या बोलण्यावर वाटले की जे व्हिडिओमध्ये पळतोय त्याचं एका प्रकारे ह्यांनी अधिकाऱ्यांनी जे आहे ते समर्थनच केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आरोपी हा आरोपीच असतो, आरोपीचं समर्थन जे आहे ते TV9 मराठी करत नाही. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.